आली ना भावांनो दुसरी पण ट्रॉफी आपल्या ताब्यामध्ये. फटाक्यानं सेलिब्रेशन तर करायला आपल्याला काय भेटलं नाही, कारण आपण ना कामावरती होतो नाही का. आता जस्ट आपली सुट्टी झाली आहे आणि आता आपण मस्त म्हणलं एक व्हिडिओ पण बनवून टाकू नाही का. मला आता RCB जिंकली भाई. इथून पहिले 17 वर्ष भाई लय ट्रोल ऐकलं भाई, लय म्हणजे लय भाई. म्हणजे काय काय सांगू, आपल्या जवळचे मित्र सुद्धा इतके ट्रोल करायचे ना भाई. कोणची पार्टी चालू आहे त्याच्यामुळेच नाही की इकडे आता आपले शूटर आहे काही. देवा भाई हाय करतो भाई इकडे आपले वाजतात ते नाही का भाई. फुल नाही का डायरेक्ट. आता सुट्टी झाल्यानंतर म्हणलं आता व्हिडिओ बनवून ते आपल्या मित्रांचे पण फोन येत होते ते, कारण घरी तिकडे फटाके वारत होते. पण आपल्याला काय जायला जमलं नाही, कामावरच होतं नाही का त्यामुळं. पण नाही भाई आता ना हे नाव तुम्ही लक्षात ठेवा भाई, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. पहिले हे नाव होतं, पण आता कसं आहे रॉयल चॅम्पियन्स बँगलोर भाई. कारण ना इथून मागं पण फक्त 2 टीम होते का लगातार, त्यांनी 2-2 ट्रॉफी जिंकल्या होत्या. आता तिथं आपली RCB पण आली ना भाई. आता ना ही लेगेसी अशी कंटिन्यू राहणार. रजत पाटीदार भाई काय कॅप्टन भेटला आपल्या टीमला नाही, एकदम खतरनाक असा भाई. विराट कोहली नंतर भाई तोच आपल्या RCBला पुढे घेऊन जाणार आहे भाई नाही का. एकदम खतरनाक असा कॅप्टन आहे. बॅटिंग मध्ये जेवढी जबरदस्त. आणि आपल्या फायनलला आपला चेस मास्टर चालणार नाही असं कधी होणारच नाही ना भाई. ज्यावेळेस चेस मास्टर चालतो ना भाई, त्या टायमाला समोर कोणती पण टीम राहते आणि कोणता पण बॉलर राहते, काही फरक पडत नाही भाई. एकदम खतरनाक चेस करून भाई पूर्ण मॅच फायनल जिंकून टाकली RCBला. आणि दुसरी ट्रॉफी पण जिंकवली त्या आपल्या RCBला. RCB जिंदाबाद. चला मग.